जय हिंद मित्रांनो. तर बघा, आज या ठिकाणी आपण नाही का बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये की पाढे, जे की गणिती प्रक्रियेमध्ये नाही का पाढे, बरोबर आहे का नाही, पाढे हे खूप महत्वाचे असतात आणि हे नाही का आपले पाठ नसतात, बरोबर. कारण याच्यावरतीच नाही का गणितीय क्रिया नाही का बऱ्याच नाही का अवलंबून आहे आणि आपले तेच पाठ नसतात. कारण आणि आपल्याला नाही का यासाठी किती पाढे पाठ पाहिजे, तर जवळपास नाही का 1 ते 30 पर्यंत आपले नाही का पाढे हे पाठ पाहिजेत, नंबर्स, बरोबर आहे की नाही. 1 ते 30 पर्यंत, 1 ते 30 पर्यंत तुमचे पाढे नाही का कंपल्सरी पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. पण होतं काय, आपण नाही का हे पाढे कधी पाठ केलेले असतात, तर ज्यावेळेस आपण नाही का शाळेमध्ये असतो त्यावेळेस पाढे पाठ असतात आणि कालांतराने आपण ते विसरून जातो. पण मग ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि त्या ठिकाणी नाही का आकडेमोड करण्यासाठी नाही का आपल्याला पाढ्याची खूप गरज पडते. पण आज नाही का आपण एक नाही का मॅजिक ट्रिक बघणार आहोत. कशी? मॅजिक म्हणजेच जादुई ट्रिक आपण पाहणार आहोत आणि यामध्ये नाही का तुम्हाला पाढे हे नाही का आपण 1 ते 30 नाही, तर डायरेक्ट 1 ते नाही का 100 पर्यंत पाढे नाही का या ट्रेकनुसार काढू शकतो. तसे 1000 पर्यंत काढू शकतो. पण आपल्याला गरज फक्त कितपर्यंत आहे? 30 पर्यंत आहे. पण तरीही आपण नाही का 100 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही संख्येचा कोणत्याही संख्येचा पाढा नाही का काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये तुम्हाला नाही का या ठिकाणी काढता येणार आहे. तर बघा, कोणती ट्रिक आहे? जादुई ट्रिक आहे की नाही? जादू तेरी नजर, खुशबू तेरी अदा, तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण. असं कोणाला म्हणायचं? तर आपल्या नोकरीला म्हणायचं. पोरीला नाही म्हणायचं. कारण जर नोकरी करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले, कितीही अपयश आले, तरी पण नाही का मी तुला मिळवणारच असं त्या नोकरीला म्हणायचं. त्यासाठी ही जादू. तर ठीक आहे, चला पाढे बघू आपण कशा पद्धतीने काढायचे. त्यासाठी ट्रिक आहे. तर ती ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्यामध्ये नाही का तुम्ही एकदम इझी पद्धतीने नाही का पाढे या ठिकाणी काढू शकता. तर बघा, आता सगळ्यात पहिले मी नाही का हा, आणि जनरली नाही का तुमचे 1 ते 10 पर्यंत तर पाढे असणार. बस एवढेच पाढे पाहिजे त्यासाठी. एवढे जर तुमचे पाढे असले, तर बाकीचे पुढचे पाढे तुम्ही आरामशीर काढू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर चला, आता मी सुरुवातीला पाढा घेतो बघा. कितीचा घेऊ? तर घेतो या ठिकाणी 23चा पाढा, बरोबर. 23चा पाढा काढायचा आपल्याला. जर तुमचा पाठ नसला तर कसं काढायचं बघा. आता सुरुवातीला नाही का तुम्हाला समजण्यासाठी बघा, या अशा 2 रेषा मारून घेतल्या. तर ह्या ठिकाणी बघा, आता इथे किती आहे? हे 2 आहे आणि ते 3 आहे. तर 2चा पाढा येतो सगळ्यांना. तर ठीक आहे, ह्या साईडला 2चा पाढा लिहून घ्या. बे एक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सकी 12, बे साती 14, बे आठी 16, बे नाम सॉरी 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 बे बे आठी 16, बेनाम 18, बेदा हे 20, बरोबर. तर ह्या अशा पद्धतीने हा आहे 2चा पाढा. तर आता बघा, या साईडला लिहून घ्यायचा आहे तुम्हाला 3चा पाढा लिहून घ्या. तर 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सक 8, 3 पाचे 15, 3 सक 18, 3 साते 21, 3 8 24, 3 नाम 27 आणि 3 10 30. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर बघा आता पुढे करायचं काय? तर बघा, एकक स्थानचा नाही का या साईडचा जो एकक स्थानचा अंक आहे ना, तो तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. तर बघा, एकक स्थानला इथे किती आहे? तर 3 आहे जसेच तसे. त्यानंतर हे 6 आहे, हे जसेच तसे. पुन्हा हा 9 आहे, हा जशाच तसा. त्यानंतर बघा, एकक स्थानला काय आहे? तर 2 आहे, हे 2 या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर इथं खाली बघा, एकक स्थानला काय आहे? तर हा आहे 5, बरोबर. त्यानंतर बघा, एकक स्थानला इथं किती आहे? तर 8. त्यानंतर एकक स्थानला इथं किती आहे? तर 1. एकक स्थानला खाली बघा किती आहे? तर 4. त्यानंतर आहे 7 आणि त्यानंतर आहे 0. बस इथपर्यंत समजलं. बस पुढे बघा. आता आता ह्या साईडचा विचार करा. तर ह्या साईडला बघा, हा जे आहे, हा जसाच तसा इथे लिहून घ्या. त्यानंतर हा 4 जसाच तसा इथे. त्यानंतर हा 6 जसाच तसा इथे. त्यानंतर हा 8 बघा.
जसे असतं हे बघा पाडा तयार होतोय 23 एक 23 23 2 46 23 त्रिक 69 23 चौक 82 बरोबर. त्यानंतर बघा आता या ठिकाणी काय करायचं तर या ठिकाणी बघा हे 10 आहे आणि त्यानंतर सॉरी 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 काहीतरी चुकलं हे प्लस करायचं राहिले. तर बघा त्यानंतर पुढे बघा हे जे 8 आहे हे 8 डायरेक्ट इथं लिहायचे का हे 8 डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी लिहायचे का तर नाही. काय करायचं तर ही पुढची जी संख्या आहे बरोबर ही त्यामध्ये प्लस करायची म्हणजे 8 आणि 1 किती होतं तर 9. त्यानंतर बघा हे 10 आणि त्यामध्ये हा 1 प्लस करायचा आहे तर 10 आणि किती होता तर 11. त्यानंतर बघा हे 12 त्यामध्ये हा उरलेला हा 1 इथं प्लस करायचा म्हणजे किती आले 13. त्यानंतर बघा हा 14 त्यामध्ये प्लस हे 2 करायचे म्हणजे किती आले 14 प्लस 2 16. त्यानंतर बघा हे 16 प्लस हे या ठिकाणी 2 त्यात ऍड करायचे 16 आणि 2 18. त्यानंतर बघा हे 18 प्लस 2 18 आणि 2 20 आणि पुढे हे 20 प्लस 3 23. समजलं. तर अशा पद्धतीने तुम्ही नाही का पाडा तयार या ठिकाणी करू शकता आणि जसे तुम्ही सराव करशाल ना तर तसं तुम्हाला एकदम इझी येऊन जाईल. तर आणखी पुढचा एखादा पाडा तयार करू बघा आपण. आहे की नाही सोपं. तर मग अशा पद्धतीने जर तुमचे पाढे ही जरी पाठ नसले तरी तुम्ही नाही का जागेवरती म्हणजे जर तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन करायचंय बाबा मध्येच एखादा मोठा पाडा आला आता बघा समजा आहे 29चा पाडा तर 29चा पाडा पाठ तर नाही मग काढायचा कसा किंवा तयार कसा करायचा तर बघा सेम प्रोसेस. तर हे मी कशासाठी आखतोय की तुम्हाला समजायसाठी बरं का. तर बघा या ठिकाणी 2चा पाडा लिहून घ्यायचा या ठिकाणी 9चा पाडा लिहून घ्यायचा. तर 2चा पाडा बघा बे एक बे बे दोन्ही 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंचे 10 बे सत्ते 12 बे साते 14 बे आठे 16 बे नम 18 बे नम 18 बे दहा 20. ठीक आहे. त्यानंतर आता 9चा पाडा 9 के 9 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 9 चौक 36 9 5 45 9 7 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90. तर अशा पद्धतीने 9चा पण या ठिकाणी लिहून घेतलाय आणि या ठिकाणी 2चा लिहिलाय. तर आता पुढे काय तर पुढे बघा ह्या साईडचे जे एकक स्थानचा अंक आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर या ठिकाणी एकक स्थान किती आहे तर 9. या ठिकाणी किती आहे तर या ठिकाणी आहे 8. या ठिकाणी किती आहे तर या ठिकाणी आहे 7. या ठिकाणी किती आहे तर या ठिकाणी आहे 6. इथे किती आहे 5. इथे आहे 4. इथे आहे 3. इथे आहे 2. इथे आहे 1 आणि इथे आहे 0. बरोबर इथपर्यंत समजलं. आता ह्या साईडला आहे तर ह्या साईडला बघा एकच स्थानचा अंक किती आहे तर हा 2. त्यानंतर बघा इथे काय तर इथे 4 आहे आणि हा एक शिल्लक आहे बघा पहिला तर हा याच्यामध्ये नाही का ऍड करायचा. तर बघा 4 आणि 1 किती झाले 4 आणि 1 झाले 5. बघा 29 29 29 दुने 58 होतोय का नाही पाडा तयार. आणि अशा पद्धतीने तुम्ही पाठ पण म्हणजे असं जर तुम्ही सराव करत राहिल तर अशा पद्धतीने पाठ पण होऊ शकता आणि तुम्ही कोणत्याही संख्येचा पाढा पण काढू शकता. म्हणजे आहे की नाही बघा सोपी ट्रिक. तर बघा एकदम सोपी अशी ट्रिक की 6 + 2 6 आणि 2 किती झाले 8 बरोबर. त्यानंतर बघा 8 प्लस हे 3 घ्यायचे 8 आणि 3 या ठिकाणी 11. बघा आता हा 10 प्लस हे 4 10 आणि 4 किती झाले तर 14. पुढे बघा 12 प्लस हे 5 12 आणि 5 किती झाले तर हे 17. पुढे बघा 14 प्लस हे 6 14 आणि 6 20 16 16 आणि 7 6 आणि 7 6 आणि 7 12 आणि 13 13 म्हणजे 23. त्यानंतर इथे बघा 18 प्लस 8 8 दुने 16 म्हणजे 26 आणि या ठिकाणी 20 प्लस 9 म्हणजे किती झाले 29. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा 29चा पाढा या ठिकाणी तयार झालेला आहे. आहे का काही अवघड म्हणजे सुरुवातीला होतं थोडी गडबड होईल की बाबा कशा पद्धतीने पण अगोदर समजून घ्यायचं ज्यावेळेस एखादी संख्येचा आपण पाढा काढतोय तर सुरुवातीला एकच हा हे 2 आणि हा 9 म्हणजे नाही का सेपरेट करून त्यांचे पाढे काढून घ्या.
2चा पाढा तर आपल्याला पाठच असतो, तर तो लिहून घ्या. त्यानंतर 9चा पाढा पण पाठ आहे. म्हणजे किती 2 ते 9 पर्यंत पाढे फक्त पाठ पाहिजे बस. तुम्ही कितीपर्यंत म्हणजे 100 पर्यंत आणि 1000 पर्यंत पाढे काढू शकता. बरोबर आहे की नाही? आणि आपल्याला गरज कितीपर्यंतची राहते? 30 पर्यंत. बस तेवढंच आकडेमोडी करायची राहते गणितामध्ये आणि ते महत्वाचं राहतं. पण त्यामुळे बी नाही का आपला खूप सारा टाइम वाया जातो किंवा मग आपण असं करणार 29 गुणिले 29 बरोबर किंवा 29 गुणिले 2 म्हणजे 29 गुणे 58 परत त्याला 29 गुणिले म्हणजे किंवा त्याच्यामध्ये ऍड करणार. असं करत करत किती वेळ लागणार पाढा तयार करायला? खूप वेळ जाईल आहे की नाही? त्यामुळे ही ट्रिक एकदम सोपी आहे. तर ही लक्षात ठेवा. याच्यावरतीच सराव करा. चला आणखी पुढचा पुढचा पाढा काढू आपण एखादा. आता इथपर्यंत तर समजलं की आपण 30 पर्यंत काढू शकतो है की नाही? तर बघा आणखी एखादी आता मोठी संख्या घेतो. मी घेतो आता इथं 36. तर 36चा पाढा काढू आपण. तर बघा सुरुवातीला 3चा पाढा इकडे लिहून घ्या. बघा 3चा पाढा 3 एका 3 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 सक 18 3 7 21 3 8 24 3 नाम 27 आणि 3 10 30. ओके इथपर्यंत समजलं. आता बघा 6चा पाढा 6 एक 6 6 दुनी 12 6 त्रिक 18 6 चौक 24 6 पंचे 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 नाम 54 आणि 6 आहे 60. बस इथपर्यंत समजलं. आता बघा पुढे पुढे काय करायचं तर ह्या साईडला यायचं सुरुवातीला. तर एकक स्थानचा जो अंक आहे तो सरळ सरळ इथे लिहून घ्यायचा. त्यानंतर जे उरलेले ह्या साईडचे तो अंक घेऊन इथं जरी दशक स्थानला जो अंक असणार आहे तो त्याच्यात प्लस करायचा. बस फायनल तुमचा पाढा तयार. बघा आता कसं तयार होतोय. तर एकक स्थानचा आहे 6. त्यानंतर ह्या साईडचा आहे नाही आधी ह्या साईडचा विचार करू आपण नाही की एकक स्थानचा 6 पुन्हा ह्या ज्या ठिकाणी एकक स्थानचा 2 इथे आहे 8 इथे आहे 4 इथे आहे 0 इथे आहे 6 इथे आहे 2 इथे आहे 8 इथे आहे 4 आणि इथे आहे 0. बस इथपर्यंत कळलं. आता बघा ह्या साईडचं एकक स्थानचे काय अंक आहे 3. त्यानंतर इथे किती आहे 6. तर हा 6 जसेच तसं लिहायचं आहे का तर नाही. कारण इकडे जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड करायचे प्लस करायचे. 6 प्लस 1 किती झाला 7. झालं का 36 दुने 72. बघा 9 प्लस 1 9 ने 1 किती झाला तर 9 1 झाला 10. 36 36 36 दुने 72 36 त्रिक 108. बरोबर आहे का नाही? तर पुढे बघा 12 प्लस 2 12 आणि 2 किती होता तर 12 आणि 2 होता 14. त्यानंतर बघा 15 प्लस हे 3 15 आणि 3 किती झाले तर 18. त्यानंतर बघा 18 प्लस हे 3 18 आणि 3 झाले 21. तर 21 असं लिहून टाका. त्यानंतर बघा 21 प्लस हे 4 21 आणि 4 किती झाले तर 25. त्यानंतर पुढे बघा 24 प्लस हे 4 24 आणि 4 झाले 28. त्यानंतर बघा 27 प्लस हे 5 किती झाले 27 आणि 5 32. बरोबर ना. आणि पुढे बघा 30 प्लस हे 6 36. ओके समजलं. आहे काही अवघड कुठल्याही प्रकारचा अवघड नाही. अशा पद्धतीने तुम्ही 1 पासून ते डायरेक्ट 30 पर्यंत तर 30 पर्यंतच नाही तर तुम्ही 100 पर्यंत आणि 100 पर्यंतच नाही तर तुम्ही 1000 पर्यंत पाढे या ठिकाणी काढू शकता. तर मग येईल की अडचण आता गणित सोडवताना बिलकुल येणार नाही. फक्त थोडीशी सराव करा थोडंसं प्रॅक्टिस करा. आरामशीर तुम्ही पाढे पण पाठ होईल आणि पाढे कसे काढायचे किंवा कशा कशा पद्धतीने तुम्ही पाढे तयार करू शकता हे या ठिकाणी आपण नाही का शिकलेलो आहोत. तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. 3 अंकी नाही घेता आलं एखादं उदाहरण तेच सगळे उदाहरण 2 2 अंकी